गुड आफ्टरनून फ्रेंड्स. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चिटणीसाची कार्यपद्धती इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. चिटणीसाची कार्यपद्धती इयत्ता 11वी मधील प्रकरण क्रमांक 6 कंपनीचे संचालक व मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी या प्रकरणांचा आता आपण स्टडी करणार आहोत. या प्रकरणामध्ये जे अभ्यास विषय घटक आहेत त्यामध्ये संचालक, संचालकाच्या नेमणुकीच्या तरतुदी, संचालक ओळख क्रमांक, संचालकांची पात्रता, संचालकांचे प्रकार, संचालकांची नियुक्ती किंवा नेमणूक, संचालकांचे अधिकार, त्यांचे कर्तव्य, त्याचप्रमाणे संचालकांचे उत्तरदायित्व, संचालकांचे कायदेशीर स्थान, संचालकांचा मोबदला आपण वेतन म्हणतो, संचालकांच्या पदच्युती त्याला बडतर्फी म्हणतात. नंतर मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी, त्यामध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणजे काय, त्यांचा अर्थ, त्यांची नियुक्ती, अपात्रता, अधिकार व कर्तव्य. त्यानंतर पूर्णवेळ संचालक, व्यवस्थापक, कंपनी चिटणीस, त्यांची व्याख्या, स्थान, कर्तव्य, दायित्व, अधिकार, भूमिका, सचिवीय मानक, अंकेशन आणि मुख्य वित्तीय अधिकारी इत्यादी अभ्यास घटकांचा स्टडी आपल्याला कंपनीचे संचालक व मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी यामध्ये पाहायचा आहे. तर त्यामध्ये पहिला मुद्दा आहे संचालक. त्याची प्रस्तावना घेऊ. कंपनीमध्ये मालकी व व्यवस्थापन यांचे संपूर्ण विभक्तीकरण केलेले असते. याचा आपण अभ्यास केला आहेच. कंपनीची मालकी भागधारकांकडे असते, तर कंपनीचे व्यवस्थापन हे संचालकांकडे असते. म्हणजे कंपनीमध्ये मालकी आणि व्यवस्थापन यांचे संपूर्ण विभक्तीकरण आहे. कंपनीची मालकी ही भागधारकांकडे असते, तर कंपनीचे व्यवस्थापन हे संचालक मंडळाकडे असते. कंपनी हे एक कृत्रिम व्यक्ती असून कंपनीला दैनंदिन कामकाजासाठी तसेच कंपनी कार्याचे व्यवस्थापन व नियंत्रण करण्यासाठी एका मध्यस्थाची गरज असते. म्हणजे आपण जर बघितलं तर कंपनी हे कृत्रिम व्यक्ती आहे. तिला कंपनीला दैनंदिन कामकाजासाठी तसेच कंपनीचे कार्याचे व्यवस्थापन व नियंत्रण करण्यासाठी एका मध्यस्थांची गरज असते. पुढे आहे कंपनीचे व्यवस्थापन व मालकी यांच्या विभाजनाची कारणे. म्हणजे कंपनीचे व्यवस्थापन आणि मालकी यांचे विभाजन कोणत्या पद्धतीने होते, त्यांची कारणे नेमकी कोणती आहेत ते आपल्याला पाहायचे आहे. पहिला आहे कंपनी ही विस्तृत व्याप्ती असलेली मोठी व्यावसायिक संघटना आहे. कंपनीची व्याप्ती हे एक विस्तृत प्रमाणात आहे आणि ते सर्वात मोठी व्यावसायिक संघटना आहे. पुढचा मुद्दा आहे कंपनीच्या सभासदांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर असते. ते सगळीकडे विखुरलेले असतात, म्हणून कंपनीचे व्यवस्थापन करणे त्यांच्यासाठी आवाक्याबाहेरचे असते. म्हणजे कंपनीचे जे सभासद आहे, तर ते संपूर्ण जे सभासद आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर असतात. ते सगळीकडे विखुरलेले असतात, म्हणून कंपनीचे व्यवस्थापन करणे त्यांच्या आवाक्याबाहेरचे कार्य असते. म्हणून कंपनी आणि मालकी यामध्ये विभाजन झाल्याचे आपल्याला आढळून येते. मोठ्या संघटनेचे व्यवस्थापन करण्यासाठी बहुतेक सभासद उत्सुक नसतात. कंपनीमध्ये जे सभासद असतात त्या सभासदांमध्ये जर एखादं संघटन करायचं असेल मोठ्या प्रमाणात, तर अशासाठी प्रत्येक सभासद तयार असतीलच असे नाही. कंपनीचे सभासद, त्यांची पात्रता व क्षमता
अशा दोन्ही पातळीवरती असमर्थ असतात. म्हणजे कंपनीचे जे सभासद आहेत, त्यांची जी पात्रता आहे, त्यांची क्षमता आहे, हे दोन्ही पातळीवरती असमर्थ असतात. कंपनी ही भौतिक अस्तित्व नसलेली कृत्रिम व्यक्ती असल्यामुळे संचालन व दैनंदिन कामकाज करण्यासाठी मानवीय मध्यस्थांची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत भागधारक मालक म्हणून जबाबदारी घेऊ शकले असते, पण त्याआधीच ते जबाबदारी का पार पाडू शकत नाही यांची आपण चर्चा करणं महत्त्वाचे आहे. म्हणजे जर आपण विचार केला की कंपनी हे एक भौतिक स्वरूपातील कृत्रिम व्यक्ती आहे, परंतु त्यांचे संचालन त्याचप्रमाणे दैनंदिन कामकाज करण्यासाठी मानवी मध्यस्थांची जी आवश्यकता आहे, अशा परिस्थितीत भागधारक मालक म्हणून जबाबदारी घेऊ शकलेत असले, पण आधीच ते ही जबाबदारी का पार पाडू शकत नाही याची आपण चर्चा करणे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून कंपनी कार्याचे व्यवस्थापन करण्यासाठी एका संघटनात्मक रचनेची गरज निर्माण होते. पुढचा मुद्दा आहे कंपनी व्यवस्थापनाचा पदक्रम. सर्वात आधी भागधारक, त्यानंतर संचालक मंडळ, नंतर व्यवस्थापकीय मंडळ, नंतर एम डी. व्यवस्थापकीय मंडळामध्ये एम डी आणि CEO यांचा समावेश होतो. खाली बघा आपल्याला व्यवस्थापक दिलेला आहे, त्याला CFO म्हणतो आपण. नंतर व्यवस्थापक तो प्रादेशिक समूह असेल, दुसरा व्यवस्थापक तो भांडार समूह असेल, परत व्यवस्थापक तांत्रिक समूह, परत व्यवस्थापक विपणन समूह आणि शेवटी आहे समूह CS, त्याला कंपनी सेक्रेटरी असे म्हणतो आपण. आता CEF म्हणजे काय? चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे संचालक. CFO म्हणजे काय? चीफ फायनान्शियल ऑफिसर, त्याला मुख्य वित्तीय अधिकारी असे आपण म्हणतो. नंतर COO म्हणजे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, मुख्य कार्यकारी अधिकारी, त्याला आपण COO म्हणतो. नंतर CLO म्हणजे चीफ लॉ ऑफिसर, त्याला मुख्य कायदा अधिकारी असतो. नंतर CTO म्हणजे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी. नंतर CMO म्हणजे चीफ मार्केटिंग ऑफिसर, त्याला मुख्य विपणन अधिकारी असं आपण म्हणतो. नंतर CS म्हणजे कंपनी सेक्रेटरी, असा आपण यांचा क्रम सांगू शकतो. कंपनी व्यवस्थापनाचा पदक्रममध्ये असे वेगवेगळे ऑफिसर, अधिकारी, कार्यकारी आपल्याला असलेले आढळतात. त्यानंतर आहे कंपनीचे संचालक. आता संचालक म्हणजे काय? त्यांचा अर्थ पाहताना भागधारकांच्या सभांमध्ये निवडणूक प्रक्रियेद्वारे भागधारकांमधून निवडलेले त्यांचे प्रतिनिधी म्हणजे संचालक होय. आपण संचालक याचा अर्थ पाहत असताना भागधारकांच्या सभांमध्ये निवडणूक प्रक्रियेद्वारे भागधारकांमधून निवडलेले त्यांचे प्रतिनिधी म्हणजे संचालक होय. कंपनी व्यवस्थापनाचे सर्व अधिकार भागधारकांकडून त्यांना दिलेले असतात. कंपनी व्यवस्थापनाचे जे अधिकार आहेत ते भागधारकांकडून त्यांना दिलेले असतात. कंपनी व्यवस्थापनामध्ये संचालकांना मुख्यतः 3 प्रकारची भूमिका पार पाडावी लागते. आपण जर बघितलं, पहिलं आहे कंपनीचा अधिकृत प्रतिनिधी, दुसरं कंपनीचा व्यवस्थापकीय भागीदार, तिसरा आहे कंपनीचा विश्वस्त संचालक. म्हणजे संचालक आपले अधिकार संचालक गट समूह याद्वारे उपयोगात आणतात. संचालक मंडळ एकत्रितपणे धोरणे निश्चित करत असतात व ते महत्त्वाचे निर्णय घेतात. संचालक हे कंपनीचे सेवक नसतात, तर ते कंपनीचे मालकही असतात. संचालकांना संचालक मंडळाच्या सभांना उपस्थित राहून कंपनीची सर्वसाधारण धोरणे निश्चित करावी लागतात.
म्हणजे कंपनी कायदा अर्थ पाहत असताना आपण पाहत आहे की कंपनी कायदा 2013 नुसार 234 नुसार संचालक म्हणजे कंपनी संचालक मंडळात नियुक्त केलेले संचालक कंपनी कार्याची दिशा ठरवण्यासाठी व त्यावर देखरेख ठेवण्यासाठी नियुक्त केलेली व्यक्ती म्हणजे संचालक होय. म्हणजे कंपनी कार्याची जी दिशा आहे ते दिशा ठरवण्यासाठी व त्यावर देखरेख ठेवण्यासाठी कंपनी कार्यांची जी दिशा कंपनी नियुक्त केलेले जे व्यक्ती असतात त्यांना आपण संचालक असे म्हणतो. संचालक या पदावर केवळ व्यक्तीचीच निवड केली जाते. संस्था, संघटना, मंडळ संचालक बनू शकत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीची नेमणूक करायची असेल तर ती व्यक्तीच असेल. त्यामध्ये संस्था किंवा संघटना आणि मंडळ अशा व्यक्तींची संचालक म्हणून आपल्याला नेमणूक करता येत नाही. त्यानंतर बघा की व्यवसाय कौशल्य व गुणवत्ता असलेली व्यक्ती ही संचालक म्हणून असते. असंख्य भागधारकांपासून जेव्हा कंपनीचे व्यवस्थापन, नियंत्रण व संचालन करण्यासाठी संचालकांची निवड केली जाते. गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाची निवड किंवा नियुक्ती करणे हे संचालकांचे काम असते. संचालक भागधारकांचे प्रतिनिधी, कंपनीचे विश्वस्त व व्यवस्थापकीय भागीदार म्हणून कार्य करीत असतात. पुढे आहे संचालक नियुक्ती, नेमणूक साठीच्या तरतुदी आणि नियम. कंपनी कायदा कलम 1949 मध्ये काही तरतुदींचे पालन नियमांचं अनुकरण केलेलं आहे किंवा कंपनी कायदा 1949 मध्ये काही नियम व अटी दिलेल्या आहेत त्या आपल्याला सांगता येतील. पहिली आहे केवळ व्यक्ती संचालक म्हणून नियुक्त केली जाऊ शकते. याचाच अर्थ संयुक्त संस्था, संघटना किंवा व्यापारी मंडळ हे कंपनी संचालक म्हणून बनवू शकत नाही. दुसरा आहे सार्वजनिक कंपनीत किमान 2, सार्वजनिक कंपनीत किमान 3 संचालक, खाजगी कंपनीत किमान 2 संचालक, तर एक व्यक्ती कंपनीत किमान 1 संचालक असणे आवश्यक आहे. कंपनीचे प्रकार दिलेले आहे बघा. संचालकांची किमान संख्या दिलेली आहे. सार्वजनिक कंपनी असेल तर त्यामध्ये 3 सभासद किंवा 3 संचालक असणे गरजेचे आहे. खाजगी कंपनी दिली असेल तर किमान 2 आणि एक व्यक्ती कंपनी असेल तर किमान 1 सभासद, 1 संचालक असणे आवश्यक आहे. पुढचा आहे कंपनीत कमाल संचालकांची संख्या 15 इतकी असू शकते. जर यापेक्षा जास्त संचालकांची आवश्यकता असेल तर कंपनीला विशेष ठराव मंजूर करून द्यावा लागतो. पुढचा आहे विहित कंपनीत एक तरी महिला संचालक असणे आवश्यक आहे. पुढचा आहे एका कॅलेंडर वर्षात किमान 182 दिवस भारतात वास्तव्य केले आहे असा एक तरी संचालक असणे आवश्यक आहे. म्हणजे कंपनीचे संचालक असताना एका कॅलेंडर वर्षामध्ये किमान 182 दिवस भारतात वास्तव्य केले आहे असा एक तरी संचालक असणे आवश्यक आहे. पुढचा आहे प्रत्येक सूचीबद्ध सार्वजनिक कंपनीमध्ये एकूण संचालकांपैकी किमान 1/3 संख्या ही स्वतंत्र संचालकांची असली पाहिजे. नंतर एका व्यक्तीला एका वेळी जास्तीत जास्त 20 कंपन्यांमध्ये संचालकपद भूषवता येते. पण कायदा असेही नमूद करतो की एक व्यक्ती कमाल 10 सार्वजनिक कंपन्यांमध्ये संचालक बनू शकते. आता कंपनीचा संचालक कोण बनू शकतो? संचालक पदासाठी पात्र होण्यासाठी व्यक्तीला खालील 2 अटींची पूर्तता करावी लागते. मग त्यामध्ये पहिली पूर्तता कोणती आहे तर चला आपण बघू. फक्त व्यक्ती संचालक पदासाठी अर्ज करू शकतात. म्हणजे संचालक बनायचं असेल तर संस्था, व्यापारी मंडळ किंवा वाणिज्य मंडळे इत्यादी संस्था
संचालक बनवू शकत नाही. म्हणून संचालक म्हणून ही व्यक्ती असली पाहिजे. म्हणून फक्त व्यक्तीच संचालक पदासाठी अर्ज करू शकते. दुसरं आहे त्या व्यक्तीला संचालक ओळख क्रमांकाचे वाटप झाले असले पाहिजे. म्हणजे ज्या व्यक्तीला संचालक ओळख क्रमांकाचे वाटप असतील असाच व्यक्ती संचालक म्हणून अर्ज करू शकतो. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर प्रथम संचालक नियमावलीत तरतुदीनुसार कंपनीचे प्रवर्तक हे प्रथम संचालकाची नियुक्ती करतात. घटनापत्रकावर सही करणाऱ्या व्यक्तींना प्रथम संचालक म्हणतात. म्हणजे ज्या व्यक्तींनी घटनापत्रकावर प्रथम सही केली आहे अशा व्यक्तींना आपण संचालक मंडळ असे म्हणतो. किंवा सभासदांद्वारे नियुक्ती जर बघितली तर सार्वजनिक कंपनीचे प्रथम संचालकानंतरचे संचालक हे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये नियुक्त केले जातात. या सभेमध्ये संचालकांच्या एकूण संख्येच्या संचालक 203 संचालक नियुक्ती केली जाते. संचालक मंडळाद्वारे नियुक्ती जर बघितली तर या कलमानुसार 1961 या कलमानुसार संचालक मंडळ आपल्या अधिकारामध्ये अतिरिक्त संचालक, प्रासंगिक रिक्त पद किंवा पर्यायी संचालक संस्थेची नामनिर्देश व्यक्ती करत असते. केंद्र सरकारद्वारा संचालकाची नेमणूक जर बघितली तर कलम 167 नुसार जर एखाद्या संचालकाला न्यायालयाने दोषी ठरवले असेल तर त्याला संचालक पद सोडावे लागते. अशा वेळी केंद्र सरकार संचालकांची नियुक्ती करत असते. पुढचा आहे संचालक ओळख क्रमांक. संचालक ओळख क्रमांक म्हणजे काय? विद्यमान संचालक किंवा ज्या व्यक्तीला संचालक बनायचे आहे त्यांना हा विशेष क्रमांक दिला जातो. प्रत्येक संचालकास हा क्रमांक मिळवणे अनिवार्य आहे. म्हणजे संचालक ओळख क्रमांक म्हणजे काय तर ज्या व्यक्तीला संचालक किंवा व्यक्तीला संचालक बनायचे आहे त्यांना हा विशेष क्रमांक दिला जातो. प्रत्येक संचालकास हा क्रमांक मिळणे अनिवार्य आहे. एका संचालक ओळख क्रमांकावर एक व्यक्ती विविध कंपन्यांमध्ये संचालकपदी राहू शकते. म्हणजे एका संचालक ओळख क्रमांकावर एक व्यक्ती विविध कंपन्यांमध्ये संचालक म्हणून काम पाहत असते. एखाद्या व्यक्तीने संचालक पदाचा राजीनामा दिला असता तरी सुद्धा संचालक ओळख क्रमांक रद्द होत नाही. समजा एखाद्या कंपनीमध्ये एक व्यक्ती संचालक म्हणून कार्य पाहत असेल आणि त्या व्यक्तीने त्या कंपनीमध्ये संचालक पदाचा राजीनामा दिला असेल तरी त्याचं संचालक ओळख क्रमांक हे रद्द होत नाही. संचालक ओळख क्रमांकासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. यासाठी फोटो, निवासी पुरावा इत्यादी नोटरीद्वारे प्रमाणित अटेस्टेड करून द्यावे लागते. प्रमाणित म्हणजे अटेस्टेड करून. कंपनीचे दस्तऐवज ऑनलाईन दाखल करण्याकरता कंपनी संचालक ओळख क्रमांकाची आवश्यकता असते. ज्या दस्तऐवजांवर संचालक स्वाक्षरी करतात त्यावर संचालक ओळख क्रमांक असणे आवश्यक आहे. म्हणजेच संचालक ओळख क्रमांकामध्ये आपण काय बघितलं तर विद्यमान संचालक किंवा ज्या व्यक्तीला संचालक बनायचे आहे त्यांना हा विशेष क्रमांक दिला जातो. प्रत्येक संचालकास हा क्रमांक मिळवणे आवश्यक आहे. एकाच संचालक ओळख क्रमांकावर एक व्यक्ती विविध कंपन्यांमध्ये संचालकपदी राहू शकते. एखाद्या व्यक्तीने संचालक पदाचा राजीनामा दिला असेल तरी सुद्धा संचालक ओळख क्रमांक रद्द होत नाही. संचालक ओळख क्रमांकासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. त्यासाठी फोटो, निवासी पुरावा इत्यादी नोटरीद्वारे प्रमाणित करून द्यावे लागते. कंपनीचे दस्तऐवज ऑनलाईन दाखल करण्याकरता संचालक ओळख क्रमांकाची आवश्यकता आहे. म्हणून ज्या दस्तऐवजांवर संचालक स्वाक्षरी करतात त्यावर संचालक ओळख क्रमांक असणे आवश्यक आहे.
पुढील मुद्दा आहे संचालक ओळख क्रमांकाचे महत्त्व. आता संचालक ओळख क्रमांकाचे महत्त्व लक्षात घेत असताना संचालक ओळख क्रमांकामुळे कंपनीच्या गुंतवणूकदारांना कंपनीच्या उच्चस्तरीय व्यवस्थापनाची रचना करते व ते अचूक निर्णय घेऊ शकतात. दुसरा आहे सार्वजनिकरित्या पैसे उभे करून नंतर एखादी कंपनी गायब झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या हाताळण्यास यांची मदत होते. संचालक ओळख क्रमांकाचे महत्त्व लक्षात घेत असताना संचालक ओळख क्रमांकामुळे कंपनीच्या गुंतवणूकदारांना कंपनीच्या उच्चस्तरीय व्यवस्थापनाची रचना करते व ते अचूक निर्णय घेऊ शकतात. सार्वजनिकरित्या पैसे उभे करून नंतर एखादी कंपनी गायब झाल्यास समस्या हाताळण्यासाठी संचालक ओळख क्रमांकाची मदत होते. यामुळे संचालकांनी केलेले गुन्हे शोधण्यास व त्यांची हाताळणी करण्यास मदत होते. पुढचं आहे संचालकांची पात्रता. कंपनी संचालकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेशिवाय कंपनी कायद्यात कुठेही उल्लेख नाही. कंपनी संचालकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेविषयी कंपनी कायद्यात कुठेही उल्लेख नाही. कंपनी कायदा पात्रता भागांविषयी त्यांच्यावर कोणतीही सक्ती करत नाही. नियमावलीत तरतूद केल्याशिवाय संचालकाला भागधारकही असावे लागत नाही. स्वेच्छेने तो भागधारक बनतो. त्यांच्यावर कोणतीही व्यक्ती सक्ती नसते. एक नमूद करण्यासाठी गोष्ट म्हणजे साधारणतः नियमावलीत किमान पात्रता भागांविषयी तरतूद केलेली असतेच. म्हणजेच कंपनी संचालकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेविषयी कंपनी कायद्यामध्ये कुठेही उल्लेख नाही. तसेच कंपनी कायदा संचालक पात्रता भागांसाठी त्यांच्यावर कोणतीही सक्ती करत नाही. म्हणजेच आज आपण काय बघितलं तर संचालक म्हणजे काय, संचालकाची व्याख्या पाहत असताना भागधारकांच्या सभांमध्ये निवडणूक प्रक्रियेद्वारे भागधारकांकडून निवडलेले त्यांचे प्रतिनिधी म्हणजे संचालक होय. कंपनी व्यवस्थापनाचे सर्व अधिकार भागधारकांकडून त्यांना दिलेले असतात. संचालकांच्या नियुक्ती तरतुदी नियम 1949 मध्ये नमूद केलेले आहे. त्यामध्ये केवळ एक व्यक्ती संचालक म्हणून नियुक्त केली जाऊ शकते. संस्था, संघटना, व्यापारी किंवा मंडळ हे व्यक्ती संचालक म्हणून निवडून येऊ शकत नाही व ते अर्जही करू शकत नाही किंवा एका कॅलेंडर वर्षामध्ये किमान 182 दिवस भारतात वास्तव्य केले आहे असा एक तरी संचालक असणे आवश्यक आहे. एका व्यक्तीत जास्तीत जास्त 20 कंपन्यांमध्ये संचालकपद भूषवता येते, परंतु त्याचवेळी कायदा असेही नमूद करतो की व्यक्ती किमान 10 सार्वजनिक कंपन्यांमध्ये संचालक बनू शकते. त्यानंतर संचालक ओळख क्रमांक बघितला. त्यामध्ये विद्यमान संचालक किंवा व्यक्ती त्यांना संचालक बनायचे असेल तर त्यांना एक युनिक क्रमांक दिला जातो. प्रत्येक संचालकास हा क्रमांक असतो. एका संचालक ओळख क्रमांकावर एक व्यक्ती विविध कंपन्यांमध्ये संचालकपदी राहू शकत नाही. त्यानंतर संचालक ओळख क्रमांकाचे महत्त्व लक्षात घेताना संचालक ओळख क्रमांकामुळे कंपनीच्या गुंतवणूकदारांना कंपनीच्या उच्चस्तरीय व्यवस्थापनाची रचना करते व ते अचूक निर्णय घेऊ शकतात. सार्वजनिकरित्या पैसे उभे करून नंतर एखादी कंपनी गायब झाल्यास समस्या हाताळण्यास संचालक ओळख क्रमांकाची मदत होते. संचालकांचे केलेले गुन्हे शोधण्यास व त्यांची हाताळणी करण्यास मदत होते. संचालकांची पात्रता लक्षात घेत असताना संचालकांच्या पात्रतेविषयी कायद्यात कोणत्याही प्रकारची तरतुदी केलेल्या नाहीत. कंपनी कायदा पात्रता भागांविषयी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची सक्ती करत नाही. नियमावलीत तरतूद केल्याशिवाय संचालकाला भागधारकास
भागधारकही असावे लागत नाही. स्वेच्छेने तो भागधारक बनतो. त्यांच्यावर कोणीही सक्ती करू शकत नसते. एक नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे साधारणतः नियमावलीत किमान पात्रता भागांविषयी तरतूद केलेली असतेच. तर आज आपण इथंच थांबू. धन्यवाद.